ओळखा पाहू, शरीराचा असा कुठला अवयव आहे ज्याच्यावरती मराठीसोबतच हिंदी किंवा इतर भाषांमध्ये सर्वाधिक वाक्प्रचार किंवा म्हणी उपलब्ध आहेत? बरोबर, खांदा. खांदा देणे, खांद्यावर जबाबदारी घेणे, खांद्यावर बसवणे, खांदे पालट करणे किंवा दुसऱ्याच्या खांद्यावरून गोळी झाडणे असे अनेकविध वाक्प्रचार आपण नित्यनेमाने बोलीभाषेत वापरतो. खांद्यावरती अनेक गाणीही रचली गेली आहेत. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, कोणाचे ओझे. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. अशा प्रकारे जीवनातील नैराश्यापासून स्फूर्तीपर्यंत विविध भाव व्यक्त करण्यासाठी शरीराचा खांदा हा द्योतक आहे. बळ, प्रतिष्ठा, जबाबदारी, आधार या सगळ्यांचं द्योतक म्हणजे आपला खांदा आहे. पण अतिपरिश्रम, अतिकाम, एखादा अपघात हे विविध कारणांनी आपल्या मागे खांदेदुखी मागे लागते. खांदेदुखीसाठी सांध्यांमधली हाडांची झीज, सांध्यांमधील वंगणाचा अभाव, तुटलेले लिगामेंट किंवा क्षतिग्रस्त स्नायू या विविध कारणांचा त्यात समावेश होतो. ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर प्रदीर्घ काळासाठी बसणारे नोकरदार, जड वस्तू डोक्यावर वाहणारे कामगार, तसेच लांबचा प्रवास करणारे ड्रायव्हर, दिवसभरामध्ये वेड्यावाकड्या पोझिशनमध्ये बसून किंवा झोपून टीव्ही बघणारे किंवा मोबाईल बघणारे आजकालची पिढी, जिममध्ये केले जाणारे वेडेवाकडे व्यायाम प्रकार, खेळाडूंपैकी स्विमिंग, बॅडमिंटन, क्रिकेट, वेटलिफ्टिंग यांसारखे खेळाडू यांच्या मागे खांदेदुखी ही नेहमीच मागे लागते. तर अशा खांदेदुखीवरती प्रभावी उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहे आणि ती म्हणजे अग्निकर्म आणि विद्धकर्म. अग्निकर्म आणि विद्धकर्मामुळे खांद्यांमध्ये झालेला वातप्रकोप हा त्वरित शमन व्हायला मदत मिळते. त्यासोबत खांद्यांची क्रिया सुधारते. दैनंदिन जीवनातली विविध कर्म करण्यास रुग्णाला मदत मिळते. अग्निकर्म आणि विद्धकर्म यांच्या जोडीला खांद्याला विविध औषधी गुणधर्मांचे तेलाचे स्नेहन करणे, औषधीयुक्त काढांनी स्वेदन करणे, विविध औषधांचे लेप लावणे, सोबत औषधांचा वापर तोंडावाटे करणे आणि प्रमुख म्हणजे नाकाद्वारे नस्यकर्म करणे याचा उत्तम फायदा रुग्णाला होतो. अशा प्रकारे निरोगी खांद्यांसाठी आपण प्रयत्नशील राहूया, कारण ह्या जीवनाची धुरा ही आपल्या खांद्यावरच आहे. नमस्कार.